भोजन दान देणं खूप महत्वाचं आहे. कारण बुद्धांनी म्हटलंय जिगच्छा परम रोगो संखारा परम दुःखा. म्हणजे बुद्धांनी म्हटलंय की या जगामध्ये जर सगळ्यात मोठा रोग कोणता असेल, बाकीचे सगळे रोग औषध पाणी डॉक्टर की केलं की आपल्याला त्या रोगातून मुक्त होता येतं. पण भूक एक असा रोग आहे, आपण अन्न जर घेतलं तर ते 24 तासापर्यंत भूक आपली क्षमते थांबते, पण पुन्हा 24 तासाच्या नंतर आपल्याला भूक लागते, भुकेचा आजार निर्माण होतो आणि पुन्हा गरज लागते आपल्याला अन्नाची. आणि बुद्धांनी म्हटलंय भुकेवरती भूक या आजारावरती अन्न हेच औषध आहे. आणि आपण एखाद्या भिक्षूला भोजन दान देतो, याचा अर्थ असा आहे की आपण त्यांना जिवंत ठेवण्याचं काम करत असतो. अशा पवित्र भूमीवरती भोजन दान आपल्या प्रत्येकाने, काही लोकांनी साखर दिली, काही लोकांनी गुळ दिलाय, काही लोकांनी तांदूळ दिलेत, काही लोकांनी तेल दिलंय. असं अनेक प्रकारच्या वस्तू दान करून आपण या ठिकाणी दान करून फार मोठं पुण्यकर्म केलेलं आहे. येणारा उपासक आज या ठिकाणी आल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये एकच भाव असतो, एकच अपेक्षा असते की इथं आल्याच्या नंतर आपण बुद्धाला हात जोडावेत, बुद्धांच्या समोर आपण बसावं आणि बुद्धांना वंदन करावं. या चांगल्या हेतून आलेल्या उपासकांना भोजन दान आणि त्याच्यामध्ये आपला सहभाग असणं हे काही सामान्य गोष्ट नाही. या ठिकाणी कोणताही माणूस अहंकाराने आलेला नसतो, द्वेषाने आलेला नसतो, क्रोधाने आलेला नसतो, तर ते केवळ बुद्धांवरती श्रद्धा असल्यामुळं ते या ठिकाणी उपस्थित झालेले असतात. म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी प्रथम आपण बुद्धांना भोजन दान देऊन, आपण मग भंतीजींना भोजन दान देऊन पुन्हा उपासकांचं या ठिकाणी भोजन दान होईल. मी म्हणेल तसं म्हणा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स.